नमस्कार. आज आम्ही सारोस चेंबर यांनी आयोजित केलेला एम-एस-एम-ई स्टार्टअप कॉन्क्लेव्हमध्ये चीफ गेस्ट असलेल्या डॉक्टर राजन देशपांडे यांच्यासोबत आहोत, जे प्रख्यात पेडियाट्रिशियन आहेत आणि फॉर्मर रोटरी गव्हर्नर सुद्धा राहिलेले आहेत. डॉक्टर, तुम्ही इथे आल्यापासून तुमचा आत्तापर्यंतचा कसा अनुभव होता आणि तुम्ही समाजाला काय संदेश देऊ इच्छिता? सगळ्यांना नमस्कार. मला फार आनंद वाटतो की मी या एम-एस-एम-ई आणि स्मॉल स्टार्टअप ह्याच्यामध्ये जे कॉन्क्लेव्ह केलेलं आहे. आपलं सारस्वत चेंबर्स आणि जी-एस-बी समाज फार उत्तम आणि उपयोगकारी हे कॉन्क्लेव्ह आहे. का म्हणजे जवळजवळ 200 ते 300च्या वरती पोरं होती तिकडे, यंगस्टर्स जे धारवाड, बेळगाव, कारवार, दांडेली, गोवा वगैरे वगैरे कडनं आलेले आहेत. आणि त्यांना मेसेज म्हणजे हे पोरं आमची आहेत ना, स्मार्ट आहेत, इंटेलिजंट आहेत आणि जिनियस आहेत. पण त्यांना काय आहे, त्यांना एक थोडं एक अवकाश मिळाला पाहिजे की आपण काही करू शकतो. ते थोडी हेल्प पाहिजे, थोडं त्यांना एक पुश पाहिजे. दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट चेंबर इज डुईंग. त्यामुळे काय होतं, ह्या पोरांना एक आपण करू शकतो, आय कॅन डू इट. म्हणजे हे पर्सन पर्टिक्युलरली मुलं किंवा बॉयज और गर्ल्स हू हॅव क्युरिओसिटी, हू हॅव कॉन्फिडन्स, हू हॅव क्रिएटिव्हिटी अँड आय कॅन डू स्पिरिट, आय कॅन डू इट, मी करू शकतो, असं असलं तर तो माणूस, तो मुलगा, ती मुलगी कुठचंही एंटरप्राइज करू शकते आणि एंटरप्रेनर होऊ शकतात. आमचं बेसिकली आमचे सर्वच लोकांना आहे ते फक्त जॉब घ्यायचं नाही आहे, जॉब द्यायला पाहिजे नाही. असं एंटरप्रेन्योरशिप करून चांगले एंटरप्रेनर्स होऊन ह्या जगाला पुष्कळ येऊ शकतो. मी केव्हाही म्हणतो असं आपले असली कॉन्क्लेव्ह झाल्यानंतर पोरं आत्मनिर्भर होतात आणि जेव्हा पोरं आत्मनिर्भर होतात, मोठी होतात, भारत विकसित राष्ट्र होऊ शकतो. त्यामुळे हे जे चेंबरने केलेले आहे, सारोस्वत चेंबरने, फार श्लाघनीय आहे आणि असे पुष्कळकडे असंच करत झालं पाहिजे. आमच्या पोरांना वरती उठवायला पाहिजे आणि ते सगळे सक्सेसफुल व्हायला पाहिजे, अशी माझी इच्छा. थँक्यू सो मच सर. तुमच्या या चांगल्या अनुभव तुम्ही जो शेअर केला आणि तुमचे जे मतं आहेत आणि तुमची जी इच्छा आहे, जी पुढे सारस्वत समाजाने कशी येणाऱ्या नवीन यूथ प्रोत्साहन द्यावं आणि त्यांनी कसं पुढे यावं आणि कसं एंटरप्रेन्योरशिपला प्राधान्य द्यावं, याच्यावर तुम्ही फोकस केला. थँक्यू सो मच सर.